नमस्कार. मी किशोर दृष्टी आणि दृष्टिकोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघितलं की 28 जानेवारी 2026 या दिवशी सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, कामाचा माणूस अजितदादा यांचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलं. एक चटका लावून जाणार होतं. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोचणारे दादा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेले आणि अकाली एक्झिट त्यांची जी होती ती खरंच मनाला चटका लावून देणार होती. दादांच्या आत्म्यास शांती लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो. त्यांच्यानंतरच काही दिवसातच म्हणजे त्यांच्या अस्थि विसर्जन झाल्या. त्याच्यानंतर लगेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यांनी ती शपथ घेणं योग्य आहे की अयोग्य आहे हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन ठरवतोय. ठीक आहे, मी इतिहासातले काही उदाहरणं देईल जे तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतील. इंदिरा गांधींच्या जाण्यानंतर राजीव गांधींची शपथविधी किंवा राबडी देवी यांचं मुख्यमंत्री होणं बिहारमध्ये, पण तेव्हा लालू प्रसाद यादव हयातीत होते आणि ते जेलमध्ये गेले होते. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये सापडतील. मी त्याच्यावरती फारसं जाणार नाही, पण मला इतकं म्हणायचंय की काही जण, काही मोठे नेते, बडे नेते, मग ते सुनेत्रा वहिनींसोबत असणारे पण आणि त्यांच्या विरोधात असणारे पण, दोन्ही गटातून कुठंतरी सुनेत्रा वहिनींना नाही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतात, गृहीत धरतात. तर मला आपल्याला सांगायचंय की महिलांना गृहीत धरणं हे महाराष्ट्राच्या म्हणजे देशाच्या राजकारणात विशेषतः गृहीत धरणाऱ्यांसाठी किती महागात पडलेलं आहे याचे काही दाखले देणार आहे. ज्यावेळेस नेहरूंच्या नंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस शास्त्रीजी होते. शास्त्रीजींच्या नंतर ज्यावेळेस इंदिराजींनी काँग्रेस सोबतच देशाची बागडोर स्वीकारली, घेतली आणि ज्या प्रकारे इंदिराजींना राजकारणात आणलं गेलं किंवा काही लोकांनी असा विचार करून आणलं की गुंगी गुडिया अशा प्रकारचं विधान करायचे आणि त्यांनी इंदिराजींना राजकारणात आणलं का, तर गुंगी गुडिया ये क्या कर लेगी. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की काय झालं. तर हे ज्या लोकांनी इंदिराजींना अंडरस्टँड केलं त्यांचं पुढे काय झालं, ज्या लोकांनी इंदिराजींना विरोध केला त्या लोकांचं काय झालं आपण पुढे बघितलंय. कारण एका महिलेला राजकारणामध्ये अंडरस्टँड कधीच करायचं नाही, हे त्याचं एक उदाहरण. दुसरं उदाहरण घेऊया पश्चिम बंगालचं. ममता बॅनर्जी पूर्व आश्रमीच्या काँग्रेस, परंतु ममता बॅनर्जी सुद्धा ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होत्या, 90चं दशक होतं ते पण कम्युनिस्टांची अभेद्य किल्ला असा पश्चिम बंगालचा उल्लेख केला जायचा. आणि त्यावेळेस सुद्धा ममता बॅनर्जींना डाव्यांनी तर अंडरस्टिमेट केलं, गृहीत धरलं की ये क्या कर लेगी. शिवाय त्यांच्या स्वपक्षीयांनी सुद्धा त्यांना गृहीत धरलं आणि त्याचा परिणाम असा झाला त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आणि त्यांनी 30-35 वर्षांची कम्युनिस्टांची एक हातची सत्ता उकडून फेकली आणि तृणमूल काँग्रेस हा पक्ष सत्तेत आणला. आणि आज आपण बघतोय की बंगालमधील ज्या ज्या लोकांनी ममता बॅनर्जींना गृहीत धरलं होतं त्यांच्या पक्षाचं काय झालंय. आणखीन एक उदाहरण देतो, तिसरं दक्षिणेमधलं जय ललिता यांना सुद्धा त्यांच्या विरोधकांनी गृहीत धरलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी कित्येक वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्या विरोधकांच्या शेवटपर्यंत त्यांनी नाकीनं आणलं होतं. अशा महिला आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळे सुनेत्रा वहिनी पवार यांना जे लोक गृहीत धरतायत, अंडरस्टँड करतायत की ये तो महिला है, ये क्या कर लेगी, तर त्यांच्यासाठी या 2-3 महिला या डोळ्यामध्ये अंजन आहेत. सावध राहा. एखाद्या महिलेला अंडरस्टँड करणं बरोबर नाही, कारण शिवराय म्हणायचे हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा
आपण एकीकडे स्त्री शक्तीचा जागर करतो, पूजन करतो, आणि दुसरीकडे मात्र एक महिला स्वतःचं दुःख बाजूला सारून हिरिरीने, धडाडीने सत्ता सांभाळते. त्यांचे दुःख आपल्याला इथून नाही कळणार आहे. त्यांचे म्हणजे नाही का उंटावरून शेळ्या राखल्यासारखं होईल ते, कारण ज्याच्या पदरी जे दुःख आलंय ते त्यालाच माहिती. त्यामुळे त्यांच्या दुःखाची परिकल्पना सुद्धा आपण नाही करू शकत. तर मी आणि दृष्टी आणि दृष्टिकोनचा हा परिवार पवार कुटुंबियांसह सुनेत्रा वहिनींच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आणि परत सांगतो, सुनेत्रा पवार यांना अंडरस्टिमेट करू नका. सुनेत्रा वहिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी पुनश्च प्रार्थना करतो. थांबतो. वंदे मातरम.